देतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा सर्वात मोठा अनुभव व दिलासा आहे. शुद्ध अंतःकरणाने नामस्मरण केल्यास नक्कीच अनुभूती येते, कारण आपले काम हीच पूजा आहे, असे स्वामींचे वचन आहे. स्वामी समर्थांचे काही महत्त्वाचे विचार, कोट्स इन मराठी. 1. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. 2. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. 3. काळ कठीण असेल तरी माणूस कठीण नको. 4. काम करा, फळाची चिंता करू नका. 5. आपलं कामच आपली पूजा आहे. आणि 6. ध्यानात एकाग्रता आणण्यासाठी रोज 1 मिनिटे द्या. स्वामींचा अनुभव. स्वामी अनुभव. भक्तांना अनेकदा असे अनुभव येतात की, जेव्हा आयुष्यात खूप अडचणी येतात, तेव्हा स्वामी नामजपाने मार्ग मिळतो. मनातील सकारात्मक भावना हाच जगातील सर्वात मोठा ऊर्जेचा स्रोत आहे, ज्यामुळे आयुष्य 100% बदलू शकते. श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र आहे, जो भाविकांना संकटातून तारून नेतो, हाच खरा स्वामी अनुभव आहे. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट स्वामी हे 19व्या शतकातील एक परमपूज्य भारतीय दत्तगुरू अवतार मानले जातात, ज्यांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दीर्घकाळ निवास केला. इ.स. 1856 ते 1878 या काळात त्यांनी अक्कलकोटमध्ये वटवृक्षाखाली राहून मानवाचे कल्याण केले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे प्रमुख ब्रीदवाक्य होते. 1, 3, 4, 12. स्वामी समर्थांची माहिती. स्वामी समर्थ इन्फॉर्मेशन इन मराठी. 1. अवतार. स्वामी समर्थ यांना श्री दत्तगुरूंचा तिसरा किंवा चौथा पूर्णावतार मानले जाते, जे गाणगापूरच्या श्री नृसिंह सरस्वती रूपाने अवतरले होते असे मानले जाते. 2. 14. 2. प्रगटीकरण व निवास. ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे प्रथम प्रकट झाले आणि त्यानंतर अक्कलकोटला आले. ते चोळाप्पा यांच्या घरी राहत असत. अक्कलकोटमध्ये त्यांनी वडाच्या झाडाखाली वास्तव्य केले, म्हणून त्यांना वटवृक्ष स्वामी असेही म्हणतात. 3. 13. 3. समाधी. 30 एप्रिल 1878, चैत्र शुद्ध त्रयोदशी, शके 1800 रोजी अक्कलकोट येथे त्यांनी समाधी घेतली. 4. 4. कार्य आणि शिकवण. त्यांनी भक्ती मार्ग, सदाचार आणि मानवी कल्याणाचा संदेश दिला. जातीभेद न मानता सर्वांना समानतेची शिकवण दिली. त्यांच्या लीला आणि अगाध शक्तीबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. 7, 10. आणि 5. गुरुपरंपरा. स्वामी समर्थांना दत्त संप्रदायातील एक श्रेष्ठ संत मानले जाते. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करणे हे त्यांच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचे साधन आहे. 11. स्वामी समर्थांचे जीवन हे योग, भक्ती आणि ज्ञान यांचा एक अद्भुत मिलाफ होते. आजही लाखो भाविक अक्कलकोट येथे त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी जातात. 19व्या शतकातील एक भारतीय दत्तसंप्रदायी संत असून, त्यांना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. 12. त्यांनी अक्कलकोट येथे 22 वर्षे 1856 ते 1878 निवास करून भक्तांना मार्गदर्शन केले. 3. 9. ते एक महान योगी होते आणि त्यांनी श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र दिला. 4. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती. 1. प्रकटस्थान व काळ. स्वामी समर्थ कधी आणि कोठून आले, याची निश्चित माहिती कोणालाच नाही. 2. ते 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये प्रकट झाले आणि 1878 मध्ये त्यांनी समाधी घेतली. 3. 2. कार्य. त्यांनी लोकांना ईश्वरभक्ती आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा धीर देणारा मंत्र दिला. 6. अक्कलकोट, महाराष्ट्र हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र व समाधी स्थान आहे. 9. 3. भक्त व परंपरा. स्वामीसूत, चोळप्पा आणि अनेक भक्त त्यांच्या समवेत होते. 2. त्यांच्या सेवा मार्गात श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपला जातो. 4. आणि 4. पार्श्वभूमी. स्वामी ही पदवी हिंदू धर्मात त्यागी किंवा संन्यासी संप्रदायातील दीक्षा घेतलेल्या व्यक्तीला दिली जाते. 1. स्वामी समर्थांना दत्त परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे अवतार मानले जाते, ज्यांचे स्थान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात अत्यंत उच्च आहे. 12. 1856 ते 1878 हे भगवान दत्तात्रेयांचा तिसरा पूर्णावतार मानले जातात.
महाराष्ट्रात, विशेषतः अक्कलकोट येथे त्यांनी 22 वर्षे वास्तव्य करून अनेक चमत्कार दाखवले आणि भक्तांना,